जरा याद करो कुर्बान थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। पूर्ण म्हणू शकत नाही बघा, फार सुंदर शब्द आहेत महाराज. गाता गाता डोळ्याला पाणी येतं, सांगता सांगता डोळ्याला पाणी येतं. आपल्या देशाच्या मातीसाठी 25 वर्षाची, 28 वर्षाची, 30 वर्षाची, 35 वर्षाची पोरं छातीवर गोळ्या झेलतात, देशाचं रक्षण करतात. त्या पोरांना म्हणता येत आमचा शेवट गोड झाला. आणि अशी मुलं जन्माला घालणार हा बाप आहे. त्या बापालाही म्हणता येतं शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. 2 पिशव्या घेऊन हा निवृत्ती नावाचा बाप आज वरच्या रस्त्याला निघाला. संजू दादा, उत्तम भाऊ, पांडुरंग दादा, इंद्रायणी माझी बहीण, या सगळ्यांनी ऐका, 2 पिशव्या घेऊन तुमचा बाप निघाला. उजव्या हातातली पिशवी चेक झाली यमराजाच्या दारात. अशी सुंदर देश सेवा करणारी पोरं जन्माला घालणारा बाप त्या पिशवीतून निघाला. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये आमचा बाप देवाच्या पायाजवळ राहावा म्हणून ठेवलेलं कीर्तन, काला ज्ञानेश्वरी पारायण, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. लखनची कथा, गवळणीची कथा, राधेची कथा, किती कथा सांगितल्या, इतक्या सुंदर कथा बाहेर पडल्या. सगळ्यांसाठी असणारा दंड खाली झाला. आणि भगवंताच्या लाल प्रकाशामध्ये आज तुमचा हा निवृत्ती बाबा समर्पित झाला. हात वर करून तुमच्या सगळ्या परिवाराला आशीर्वाद दिला. मायबाप, तुम्हाला माझा आशीर्वाद आहे पोरांनो, काळजीच करू नका, खूप कल्याण होईल तुमचं. बापाचा आशीर्वाद नित्य तुमच्या पाठीशी राहील. असा गोड कार्यक्रम तुम्ही केला, फार आनंद वाटला. पावसाचा कालावधी आहे, फार पाऊस सुरू झालाय, तरी सुद्धा तुम्ही थांबले नाही. मंगल कार्यालय केलं, खर्च केला, तुम्हाला काही कमी पडणार नाही. मी बापाचा दरवर्षी कार्यक्रम करतो बरं का. 9 वर्ष झाले, 9 वर्ष झाले वडिलांचा कार्यक्रम करतो. 10-5 लाख रुपये लागतात, पण एका महिन्यात 10 लाख परत मिळतात मला. देव देतो महाराज, बाप देतच असतो. तुम्ही फक्त खर्च करून पहा, बापाचे आईचे पैसे राहत असतात, देव तुम्हाला डबल हाताने देत असतो. जिवंतपणी सांभाळा. आणि मायबाप निघून गेल्यावरही आईचा कार्यक्रम करा, कथा ठेवा, रामकथा ठेवा, एखाद्याला जीव घाला. गरीब अनाथ आश्रमातल्या मुलांना काहीतरी द्या. ज्याचं लग्न होत नाही, ज्याला मुली नाहीत, अशांना सहकार्य करा. एखाद्याचं शिक्षण चालू आहे पण पैसे नाही, अशांना मदत करा. खरंच सांगतो, भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. चांगलं करायचा प्रयत्न करा. चांगलं केलं की मग सत्कर्म एकदा पिशवी